Amidst the ongoing allegation towards Mandrim Sarpanch for giving permission, it is made clear that he has not granted any NOC. Sarpanch Amit Sawant elucidates that the WRD department has delegated the Mandrim Panchayat the task of managing the disaster management facility in Mandrim, ensuring the protection of the Mandrim general public during the disaster. सोशल मीडियाच्या माध्यमांतल्यान जो पुलीस स्टेशन हो जो विषय सध्या सगळीकडे चर्चेक आसा आणि काही सोशल मीडिया ग्रुप्सार अशें मेन्शन केला गेला की सरपंचान मांद्रे सरपंचान परस्पर NOC दिल्या की पुलीस स्टेशन सेटअप करपाक डिजास्टर मॅनेजमेंट बिल्डिंगेन म्हणून आणि ह्या विशया वयल्यान म्हाका प्रश्न करण्यात आयलो की सरपंच तुजें आमकां क्लॅरिफिकेशन जाय हे मेंबर्सांनी उपस्थित केले आणि त्या वेळाचेर क्लॅरिफिकेशन दिता आसतना हांवें क्लियरली सांगला की मांद्रे पंचायतीन कसल्याच प्रकारची NOC खंयच्याच डिपार्टमेंटाक म्हणजे स्पेशली फॉर सेटिंग अप पुलीस स्टेशन आमी दिल्लेली ना आणि रिगार्डिंग डिजास्टर मॅनेजमेंट बिल्डिंग जी आसा पळय ह्या बिल्डिंगेक वर्ल्ड बँकेचो फंड युटिलायज जाला एंड इट कम्स अंडर म्हणटात तशें मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्स सेंट्रल गव्हर्नमेंट सो हाच्या अंतर्गत येता आणि जो प्रोजेक्ट आसा त्या प्रोजेक्टाच्या माध्यमांतल्यान हे सगळे विशय सारखे जावपाक जाय सो ताका लागून आयज हांवें तांकां क्लियर केलें त्या मिटिंगेन की मांद्रे ग्रामपंचायतीन कसल्याच प्रकारची NOC ग्रांट केल्लेली ना की थंय पुलीस स्टेशन सेटअप करपाचें म्हणून बिईंग द सरपंच ऑफ द विलेज पंचायत स्पेशली सांगपाचें म्हटल्यार पुलीस स्टेशनाक आमचो विरोध ना पंचायतीचोय विरोध ना फक्त पंच मंडळींनी हो प्रश्न कित्याक उपस्थित केलो तर हो प्रकार परस्पर सरपंचान केला काय कितें की NOC सरपंचान परस्पर कन्सर्न खात्याक दिली की तुमी आमी पुलीस स्टेशन घाला म्हणून हेचेर म्हजें क्लॅरिफिकेशन मागलें त्या क्लॅरिफिकेशनाचेर हांवें सांगलें की अशी कसल्याच प्रकारची NOC दिल्लेली ना आनी तें रिजोल्युशन म्हणटा तें युनानिमसली 10 जाणांच्या फुड्यान जाला 10 पंच आयच्या मिटिंगेक उपस्थित आशिल्ले आनी तेंच्या मुखार हो प्रश्न हांवें सविस्तर रित्या क्लियर केला. Maqbool Malgimani for Herald TV.